नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप कोचिंग क्लासेसमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपल्याला पाहायचं तर 10वीचं पहिलं प्रकरण ज्याचं नाव आहे दोन चलातील रेषीय समीकरणे, त्यामधील सराव संच 1.2 आपल्याला बघायचा आहे। बघा, याआधी आपण सराव संच 1.2 मधील जो प्रश्न क्रमांक दुसरा आहे त्यामधली दोन गणिते बघितली होती आणि आज आपल्याला जे उरलेले गणिते आहेत ते बघायचे आहेत। बघा, तुम्हाला तिसरा एक्झाम्पल दिलेला आहे x अधिक y बरोबर 0। त्यासाठी मी इथे एक सारणी काढून घेतली। त्यानंतर 2x वजा y बरोबर 9, त्यासाठी दुसरी सारणी मी काढून घेतली। ओके, आता काय करायचं बघा, तुम्हाला इथं घ्यायचं आहे x निर्देशक, इथं y निर्देशक आणि याच्यावर लिहायचं आहे x, y निर्देशक। तर x ची किंमत तुम्हाला मनात घ्यायच्या, छोट्या छोट्या किमती तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता। ओके, तर x ची किंमत मी इथे लिहितो वजा 1। इथे लिहायचं आपल्याला, इथे लिहा x बरोबर वजा 1 ठेवू। समीकरण किती आहे? समीकरण आहे x अधिक y बरोबरच्या पलीकडे 0। x ची किंमत किती आहे? वजा 1 आहे, म्हणजे लिहा x ची किंमत वजा 1 अधिक y बरोबरच्या पलीकडे 0। मला y ची किंमत काढायची आहे, म्हणून y जशीच्या तसा बरोबरच्या पलीकडे 0 जशा तसा वजा 1 तिकडे घेऊन जा, तो अधिक 1 होईल। तर y ची किंमत काय भेटली रे? 0 अधिक 1। तर अशा प्रकारे x ची किंमत वजा 1 असताना y ची किंमत किती आहे? 1 आहे। या ठिकाणी मी इथं लिहू शकतो की वजा 1, 1। ओके, नंतर दुसरी किंमत बघा, तुम्ही x ची किंमत काय घेऊ शकता? इथं मी x ची किंमत घेतो 2। तर इथं मी लिहू शकतो x बरोबर 2 ठेवू। समीकरण किती आहे? समीकरण आहे x अधिक y बरोबर 0। x ची किंमत किती आहे? 2 आहे, त्या 2 अधिक y बरोबरच्या पलीकडे 0। मला y ची किंमत काढायची आहे, मग अधिक 2 तिकडे घेऊन जा, y बरोबर 0 जसा तसा अधिक 2 तिकडे गेला तो झाला वजा 2। तो y बरोबर 0 मधून 2 जात नाही, मग 2 मधून 0 गेला किती उरले? वजा 2। तर अशा प्रकारे जेव्हा x ची किंमत 2 होती तर y ची किंमत काय भेटली? वजा 2। म्हणजे लिहायचं असणार 2, वजा 2। ओके, बघा आता 3 नंबरची किंमत आहे ती मी इथे घेतो x बरोबर 3 ठेवू। x बरोबर बघा, x बरोबर 3 ठेवू। समीकरण किती आहे रे? समीकरण आहे x अधिक y बरोबर 0। x ची किंमत किती आहे? 3 दिली आहे, 3 अधिक y बरोबरच्या पलीकडे 0। तर y बरोबर 0 जशा तसा अधिक 3 तिकडे गेले ते वजा 3 झाले। तर y बरोबर 0 मधून 3 जात नाही, मग 3 मधून 0 गमा, तर किती उरला रे? वजा 3। तर अशा प्रकारे x बरोबर 3 असताना y ची किंमत किती आहे? वजा 3। तर इथं तुम्हाला लिहायचं आहे 3, वजा 3। 4 नंबरला मी जी x ची किंमत आहे ती लिहितो x बरोबर 1 ठेवू। ओके, तर समीकरण किती आहे? समीकरण आहे x अधिक y बरोबरच्या पलीकडे 0। x ची किंमत किती आहे? 1 आहे, अधिक y बरोबरच्या पलीकडे 0। तर y बरोबर 0 जशा तसा अधिक 1 तिकडे गेला, वजा 1 झाला, तर y ची किंमत काय भेटली आपल्याला? वजा 1। मग x बरोबर 0, x बरोबर किती आहे? x बरोबर 1 असताना y ची किंमत किती आहे? वजा 1 आहे। इथे लिहायचं 1, वजा 1। अशा प्रकारे जे पहिलं समीकरण आहे त्यासाठी आपण 4 जोड्या शोधून घेतल्या। थोड्या वेळात आपण जे समीकरण दुसरं आहे त्यासाठी सुद्धा जोड्या, ते आहे 2x वजा y बरोबर 9। तर पहिली जी किंमत आहे या ठिकाणी ती मी घेतो x बरोबर 2 ठेवू। मग इथे लिहायचं x बरोबर 2 ठेवू। समीकरण किती आहे? समीकरण आहे 2x वजा y बरोबरच्या पलीकडे 9। x ची किंमत किती आहे? 2 आहे, म्हणजे याचं 2 गुणाकारामध्ये x च्या ठिकाणी द्यायचे 2 वजा y बरोबरच्या पलीकडे 9। तर 2 ने 2 ने गुणा, 2 दुनी 4 वजा y बरोबरच्या पलीकडे 9। मला y ची किंमत काढायची आहे, वजा y जशा तसा बरोबरच्या पलीकडे 9 जसे तसे अधिक 4 तिकडे गेले ते वजा 4 झाले। तर वजा y बरोबर 9 मधला 4 गेला किती उरले? 5। जी y ची किंमत आहे ती काय भेटली म्हणजे वजा y ची किंमत भेटली मला y बरोबर वजा 5। ठीक आहे, तर अशा प्रकारे जेव्हा x ची किंमत काय होती? 2 होती, तर y ची किंमत काय भेटली? वजा 5। तिथे लिहायचं आहे 2, वजा। बघा या ठिकाणी जी x ची किंमत आहे ती घ्यायची आपल्याला 3। म्हणजे लिहा x बरोबर 3 ठेवू। x बरोबर 3 ठेवू। समीकरण किती आहे? समीकरण आहे 2x वजा y बरोबरच्या पलीकडे 9। म्हणजे लिहा ज्या ठिकाणी x आहे तिथे लिहायचे 3। इथं काही बघा 2 गुणाकारामध्ये x ची किंमत किती आहे? 3 आहे,
म्हणजे 3 वजा y बरोबरच्या पलीकडे 9. 2 न 3 ने गुणा 6 वजा y बरोबरच्या पलीकडे 9. तर वजा y बरोबर 9 जसा तसा अधिक 6 तिकडे गेला वजा 6 ला. तर वजा y बरोबर 9 6 गमा किती उरला 3 उरला. तर y ची किंमत काय भेटली आपल्याला वजा 3. तर अशा प्रकारे जेव्हा x ची किंमत 3 होती तर y ची किंमत काय भेटली वजा 3. म्हणजे याचं वजा 3 आणि इथे येणार तुमचं 3 वजा 3. ओके. बघा आता जी तिसरी किंमत आहे ती आपण या ठिकाणी घेणार x बरोबर 4 ठेवू. म्हणजे x बरोबर 4 ठेवू. समीकरण किती आहे? समीकरण आहे 2x वजा y बरोबरच्या पलीकडे 9. तर x ची किंमत किती आहे 4 आहे. म्हणजे याचं 2 गुणाकारामध्ये 4 वजा y बरोबरच्या पलीकडे 9. 2 न 4 ले गुणा 2 चुका 8 वजा y बरोबरच्या पलीकडे 9. तर वजा y बरोबर 9 जसा तसा अधिक 8 तिकडे गेला वजा 8 झाला. तर वजा y बरोबर 9 ला 8 गमा उरला 1. तर y ची किंमत काय भेटली? y ची किंमत तुम्हाला भेटली या ठिकाणी वजा 1. मग आपण इथे लिहू शकतो की x बरोबर 4 असताना y भेटला वजा 1. तर इथे लिहिणार आपण 4 वजा 1. ओके. बघा चौथीची किंमत आहे. ही चौथी किंमत आहे ती आपण ठेवू x बरोबर 5 ठेवू. समीकरण किती आहे? समीकरण आहे 2x वजा y बरोबरच्या पलीकडे 9. x ची किंमत किती आहे रे? x ची किंमत आहे 5. म्हणजे या 2 गुणाकारामध्ये 5 वजा y बरोबरच्या पलीकडे 9. दोघांचा गुणाकार करा. 2 पंच 10 वजा y बरोबरच्या पलीकडे 9. मला y ची किंमत करायची आहे. वजा y जसे तसा बरोबरच्या पलीकडे 9. 10 तिकडे घेऊन जा वजा 10 झाले. तर वजा y बरोबर 9 तून 10 जात नाही. 10 तून 9 गमा किती उरला वजा 1. तर y बरोबर काय भेटला वजा वजा भेटला आणि y ची किंमत काय भेटली 1. तर अशा प्रकारे जेव्हा x ची किंमत काय होती 5 होती तर y काय भेटला 1 भेटला. म्हणजे याचं 5 वजा 5,1 म्हणजे याचं 5,1. तर अशा प्रकारे जे दुसरं समीकरण आहे त्या दुसऱ्या समीकरणासाठी आपण ज्या क्रमित जोड्या आहेत त्या आपण या ठिकाणी शोधू शकतो. थोड्या वेळात आपण हे जे गणित आहे हे जे समीकरण आहे त्याचा आलेख काढू. बघा या ठिकाणी आपण काय केलं इथं आलेख काढून घेतला. प्रमाण घेतलं दोन्ही अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर काय 1 एकक. जी आडवी रेषा आहे तिला म्हणतो आपण x अक्ष. हा असणार आपला x डॅश. याला म्हणतो आपण y अक्ष आणि याला म्हणायचं असणार y डॅश. आता काय करायचं बघा. पहिली जोडी आहे वजा 1, 1. x चा वजा 1 आणि y चा 1. म्हणजे कुठे असणार बघा x चा वजा 1 आणि y चा 1. म्हणजे जी जोडी आहे ती असणार तुमची या ठिकाणी. लक्षात घ्या x चा वजा 1 म्हणजे ह्याचं x वजा 1 आणि y चा 1. दुसरी जोडी बघा 2 वजा 2. x चा 2 बघा x चा 2 आणि y चा वजा 2. तो पुढील बघा या ठिकाणी x चा 2 आणि y चा वजा 2. इथं बघा x चा 3 आणि y चा वजा 3. तर ही जोडी तुमची या ठिकाणी बघा इथून बरोबर पद्धतशीर आपण पाहू शकतो. इथं आपण पाहिलं x चा 3 आणि y चा वजा 3. चौथी जोडी बघा काय आता ती आहे 1 वजा 1. x चा 1 x चा किती आहे x चा 1 आणि y चा किती आहे वजा 1. ते या ठिकाणी x चा 1 आणि y चा वजा 1. x चा 1 आणि y चा वजा 1. बघा या ठिकाणी जे 4 बिंदू आहेत ते 4 बिंदू आपण जोडून घेऊया. लक्षात घ्या एका सरळ रेषेमध्ये चारही बिंदू पण जोडून घेऊ. रेषा थोडीशी लांबवतो समोर. आता ही जी रेषा ही कोणत्या समीकरणासाठी आहे? ही आहे x अधिक y बरोबर 0. मग या रेषेवर लिहायचं आपल्याला x अधिक y बरोबर 0. ओके. यानंतर जे दुसरं समीकरण आहे त्यासाठी आपण एक रेषा काढू 2 वजा 5. x चा 2 आणि y चा वजा 5. चला बघा बरं x चा 2 आणि y चा वजा 5 म्हणजे कुठे परफेक्टली या ठिकाणी x चा 2 आणि y चा वजा 5. दुसरी जोडी बघा 3 वजा 3. तर पुढील पहा परफेक्टली याच ठिकाणी येणार आहे 3 वजा 3. म्हणजे याचं जे याची जी उकल आहे ती काय असणार आहे 3 वजा 3च असणार आहे. ओके. बघा आता 4 वजा 1. x चा 4 आणि y चा वजा 1. तर पुढील पहा बरं x चा 4 आणि y चा वजा 1. म्हणजे या ठिकाणी बघा x चा 4
आणि वायचा वजा 1. आणि चौथा बघा 5 वजा 1, एक्सचा 5 आणि वायचा 1 बी, एक्सचा 5 आणि वायचा 1. आता हे चारी ज्या रेषा आहेत, चारी जे बिंदू आहेत ते आपण जोडून घेऊया सरळ रेषेमध्ये. बघा या ठिकाणी तुम्ही जोडण्याचा प्रयत्न आपण केला समजा तर परफेक्टली आपल्याला भेटू शकते. हे पहा आता ही जी रेषा ही कोणत्या समीकरणासाठी आहे? ती 2x वजा y बरोबर 9. म्हणजे लिहायचं आपल्याला याच्यावर 2x वजा y बरोबर 9. तर अशा प्रकारे ह्या ज्या दोन रेषा ह्या कुठे छेदल्या? या ठिकाणी छेदल्या. मग या समीकरणाची उकल आहे ती काय असणार आहे? x चा 3 आणि y चा वजा 3. म्हणजे लिहायचं उकल बरोबर काय असणार आहे? x, y. x ची किंमत किती आहे? 3 आणि y ची किती आहे? वजा 3. अशा प्रकारे आपण हे जे समीकरण आहे हे आलेख पद्धतीने सोडू शकतो. ओके. 3x वजा y बरोबर 2, 2x वजा y बरोबर 3. सगळ्यात पहिले आपण जे समीकरण नंबर 1 आहे त्यासाठी आपण या ठिकाणी जोड्या शोधू. तर x ची किंमत मी या ठिकाणी घेतो वजा 1. म्हणजे लिहायचं आपल्याला x बरोबर वजा 1 ठेवू. समीकरण किती आहे? समीकरण आहे 3x वजा y बरोबरच्या पलीकडे 2. तिथे लिहायचं 3 गुणाकारामध्ये x ची किंमत आहे वजा 1 वजा y बरोबरच्या पलीकडे 2. 3 1 3 वजा 3 वजा y बरोबरच्या पलीकडे 2. वजा y जशा तसा बरोबरच्या पलीकडे 2 जशा तसा. वजा 3 तिकडे गेला तो झाला अधिक 3. तो वजा y बरोबर 2 अधिक 3 गेले 5. जी y ची किंमत आहे ती काय भेटली? वजा 5. तर अशा प्रकारे जी x ची किंमत काय होती? x ची किंमत वजा 1 असताना y काय भेटला? वजा 5. म्हणजे याचं वजा 1, वजा 5. ओके. त्यानंतर दुसरी जी किंमत आहे, दुसरी किंमत आपण या ठिकाणी शोधू. बघा एक काम करू आपण. दुसरी किंमत काय असणार आहे? x बरोबर 1 ठेवू. x बरोबर 1 ठेवू. म्हणजे याचं x बरोबर 1. समीकरण किती आहे? समीकरण आहे 3x वजा y बरोबरच्या पलीकडे 2. म्हणजे लिहायचं 3 गुणाकारामध्ये 1 वजा y बरोबरच्या पलीकडे 2. 3 1 गुणा 3 1 3 वजा y बरोबरच्या पलीकडे 2. तो वजा y बरोबर 2 जशा तसा अधिक 3 तिकडे गेला तो झाला वजा 3. तो वजा y बरोबर 2 मधून 3 गेला किती उरला? वजा 1. तर y ची किंमत काय भेटली रे? 1 भेटली. म्हणजे लिहायचं जेव्हा x बरोबर 1 असताना y ची किंमत काय भेटली? 1. म्हणजे लिहू आपण 1,1. ओके. बघा तिसरी जी किंमत आहे ती आपण ठेवू x बरोबर 2. x बरोबर 2 ठेवू. समीकरण किती आहे? समीकरण आहे 3x वजा y बरोबरच्या पलीकडे 2. तर 3 गुणाकारामध्ये 2 वजा y बरोबरच्या पलीकडे 2. 3 न 2 गुणा 3 6 वजा y बरोबरच्या पलीकडे 2. तो वजा y बरोबर 2 जशा तसा अधिक 6 तिकडे गेला वजा 6 आला. तो वजा y बरोबर 2 मधला 6 गेला उरला वजा 4. तर y ची किंमत काय भेटली? 4 भेटली. मग x बरोबर 2 असताना y किती आहे? 4. लिहायचं 2,4. ओके. जी चौथी किंमत आहे, चौथी किंमत या ठिकाणी आपण ठेवू. आता बघा x बरोबर 3 ठेवू. समीकरण किती आहे? समीकरण आहे 3x वजा y बरोबरच्या पलीकडे 2. म्हणजे लिहायचं 3 गुणाकारामध्ये 3 वजा y बरोबरच्या पलीकडे 2. 3 न 3 ने गुणा 3 त्रिक 9 वजा y बरोबरच्या पलीकडे 2. तो वजा y बरोबर 2 जशा तसा अधिक 9 तिकडे गेला वजा 9 झाला. तो वजा y बरोबर 2 मधून 9 गेला की वजा 7. काय भेटली? y बरोबर भेटला 7. तर अशा प्रकारे x बरोबर किती असताना 3 असताना y भेटला 7. लिहायचं 3,7. अशा प्रकारे जे पहिलं समीकरण आहे त्यासाठी आपण जोड्या शोधू शकतो. आता दुसऱ्या समीकरणासाठी आपण जोड्या शोधू. बघा इथं काय करतो बघा, x ची किंमत मी काय करतो? 1 घेतो. x बरोबर 1 घेतो. तिथे लिहायचं x बरोबर 1 ठेवू. समीकरण किती आहे? समीकरण आहे 2x वजा y बरोबरच्या पलीकडे 3. तर 2 गुणाकारामध्ये x ची किंमत 1 वजा y बरोबरच्या पलीकडे 3. 2 ने 1 गुणा 2 वजा y बरोबरच्या पलीकडे 3. तो वजा y बरोबर 3 जसे तसा अधिक 2 तिकडे गेला वजा 2 झाला. तो वजा y बरोबर 3 मधला 2 गेला 1 उरला. तो y ची किंमत काय भेटली? वजा 1. जेव्हा x ची किंमत 1 होती तर y काय भेटला? वजा 1. लिहायचं 1, वजा 1. बघा आता या ठिकाणी समोरची जी किंमत आहे ती आपण ठेवत आहे x बरोबर 2. इथे ठेवा x बरोबर 2.
समीकरण किती आहे? समीकरण आहे 2x वजा y बरोबरच्या पलीकडे 3. ओके, तर x ची किंमत किती आहे? 2 गुणाकारामध्ये 2 वजा y बरोबरच्या पलीकडे 3 बेदुनी 4 वजा y बरोबरच्या पलीकडे 3. तो वजा y बरोबर 3 जशा तसा अधिक 4 तिकडे गेला वजा 4 झाला. तो वजा y बरोबर 3 मधला 4 गेला उरला वजा 1. तर y ची किंमत काय भेटली? 1 भेटली. मग जेव्हा x बरोबर काय होता? 2 होता, तर y काय भेटला? 1 भेटला. मग दिली 2,1. चौथी किंमत बघा, तिसरी किंमत बघा. आता समोरची किंमत आपण काढू. इथे ठेवू x बरोबर 3 ठेवू. समीकरण किती आहे? समीकरण आहे 2x वजा y बरोबरच्या पलीकडे किती आहे? तर 3. मग x च्या ठिकाणी ठेवा 3. या 2 गुणाकारामध्ये 3 वजा y बरोबरच्या पलीकडे 3 बेत्रिक 6 वजा y बरोबरच्या पलीकडे 3. मला y ची किंमत काढायची आहे. वजा y बरोबर 3 जशा तसा अधिक 6 तिकडे गेला वजा 6 ला. तो वजा y बरोबर 3 मधला 6 गेला उरले वजा 3. तर y ची किंमत काय भेटली? अधिक 3. ओके, मग जेव्हा x ची किंमत काय होती? 3 होती, तर काय भेटला आपल्याला? y बरोबर काय भेटला? 3 भेटला. म्हणजे याचं 3,3. ओके, बघा आता चौथीची किंमत आहे ती आपण इथं शोधू. x बरोबर काय ठेवता? x बरोबर 4 ठेवू. समीकरण किती आहे? समीकरण आहे 2x वजा y बरोबरच्या पलीकडे 3. 2 गुणाकारामध्ये x ची किंमत किती आहे? 4 वजा y बरोबरच्या पलीकडे 3. दोघांचा गुणाकार करा. बेचूक 8 वजा y बरोबरच्या पलीकडे 3. मला y ची किंमत काढायची आहे. अधिक 8 तिकडे घेऊन जा. तर वजा 8 वजा y बरोबर 3 बरोबर 3 वजा 8. तर वजा y बरोबर 3 मधला 8 उरला वजा 5. तर y बरोबर काय भेटला? 5. तर अशा प्रकारे जी x ची किंमत 4 होती, तर y काय भेटला? आपल्याला 5 भेटला. म्हणजे याचं 4,5. आता आपण काय करू? हे जे समीकरण आहे त्यासाठी आलेख काढू. ओके, बघा हे जे बिंदू आहे, पहिली बिंदू किती आहे? वजा 1 वजा 5. म्हणजे कोणत्या ठिकाणी पहा बरं? x चा वजा 1 आणि y चा वजा 5. म्हणजे परफेक्टली या ठिकाणी x चा वजा 1 आणि y चा वजा 5. x चा वजा 1 y चा वजा 5. दुसरीकडे बघा 1 1 x चा 1 आणि y चा 1 या ठिकाणी बघा 1 1. तिसरी बघा काय? 2 4 x चा 2 आणि y चा 4. म्हणजे पहा होईल तर या ठिकाणी 2 4. चौथा बघा काय? 3 7 x चा 3 y चा 7. x चा 3 आणि y चा 7. म्हणजे या ठिकाणी पहा x चा 3 आणि y चा 7. आता हे चारही बिंदू जोडून द्या एका सरळ रेषेमध्ये. ठीक आहे, एका सरळ रेषेमध्ये हे चारही बिंदू आपण या ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न करू. चला बघा. आता ही जी रेषा आहे थोडीशी लांबून घेतो, इथं समोर लावतो. ही रेषा कोणत्या समीकरणासाठी आहे? ती आहे 3x वजा y बरोबर 2. म्हणजे याचं 3x वजा y बरोबरच्या पलीकडे 2. आता दुसऱ्या समीकरणासाठी बघा 1 वजा 1 x चा 1 आणि y चा वजा 1. x चा 1 आणि y चा वजा कुठे वापरू? इथं या ठिकाणी x चा 1 आणि y चा वजा 1. नंतर बघा 2 1 x चा 2 आणि y चा 1. म्हणजे परफेक्टली याच ठिकाणी पहा x चा 2 आणि y चा थोडंसं इथं x चा 2 आणि y चा 1. नंतर आहे 3 3 x चा 3 आणि y चा 3. इथं 3 3. चौथा भाग आहे 4 5 x चा 4 आणि y चा 5. म्हणजे या ठिकाणी पहा 4 5. आता हे चारही बिंदू काय करू? आपण जोडून देऊ. एका रेषेमध्ये जोडून देऊ चारही बिंदू. रेषा कुठे छेदल्या? या ठिकाणी छेदल्या. आपण इथं लिहू शकतो की बा x ची किंमत किती आहे? वजा 1 आहे. x ची किंमत वजा 1 आणि y ची किंमत काय भेटली? वजा 5. अशा प्रकारे हे जे समीकरण आहे त्या समीकरणासाठी आपण काय करू शकतो? इथं उकली शोधू शकतो. बघा या ठिकाणी प्रश्न चौथा आहे 3x वजा y
3x वजा 4y बरोबर वजा 7, 5x वजा 2y बरोबर 0. या ठिकाणी x च्या किमती आपल्याला घ्यायच्या आहेत. x ची किंमत मी या ठिकाणी घेतो वजा 3. मग ते लिहा x बरोबर वजा 3 ठेवू. समीकरण किती आहे? समीकरण आहे 3x वजा 4y बरोबरच्या पलीकडे वजा 7. लिहा 3 गुणाकारामध्ये x ची किंमत किती आहे? वजा 3. लिहा वजा 4y बरोबरच्या पलीकडे वजा 7. 3 गुणाकारामध्ये वजा 3 झाले वजा 9, वजा 4y बरोबरच्या पलीकडे वजा 7. ठीक आहे. तर वजा 4y जशीच्या तसा बरोबरच्या पलीकडे वजा 7 जशा तसे, वजा 9 तिकडे गेले झाले अधिक 9. तर वजा 4y बरोबर एक काम करू आपण वजा 7. बघा या ठिकाणी आपण x च्या किमती मिळवून घेऊ. तर x ची किंमत मी या ठिकाणी घेतो x बरोबर वजा 1 ठेवू. समीकरण किती आहे? समीकरण आहे 3x वजा 4y बरोबरच्या पलीकडे वजा 7. लिहा 3 गुणाकारामध्ये x ची किंमत आहे वजा 1 वजा 4y बरोबरच्या पलीकडे वजा 7. 3 न वजा 1 गुणा 3 1 3 आणि वजा 3 वजा 4y बरोबरच्या पलीकडे वजा 7. एक काम करा, तुम्हाला वजा 3 तिकडे घेऊन जा, वजा 4y जसे तसे बरोबरच्या पलीकडे वजा 7, वजा 3 इकडे आले गेले अधिक 3. तर वजा 4y बरोबर वजा 7 अधिक 3 झाले वजा 4. तर मला इथून y ची किंमत काढायची आहे. मग वजा y, मला इथून y ची किंमत काढायची आहे. म्हणजे काय करणार? y बरोबर वजा 4 भागीला आले हे वजा 4. तर y ची किंमत काय भेटली मला? वजा वजा कटला 4 1 4 4 1 4 म्हणजे y ची किंमत काय भेटली? 1 भेटली. मग जेव्हा x ची किंमत काय होती? वजा 1 होती. तर y ची किंमत काय भेटली? 1 भेटली. म्हणजे याचं वजा 1 आणि 1. त्यानंतर आपण जी x ची किंमत आहे ती या ठिकाणी घेऊ शकतो. इथे छेदामध्ये किती आहे? वजा 4 आहे आणि पहिली किंमत किती आहे? वजा 1 आहे. मग वजा 1 मध्ये बघा, वजा 1 मध्ये अधिक करतो मी वजा 4, वजा 1 अधिक वजा 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 4 उत्तर काढा वजा 5. म्हणजे समोरची किंमत आहे ही समोरची किंमत मी इथे घेऊ शकतो वजा 5. ओके. म्हणजे याचं x बरोबर वजा 5 ठेवू. समीकरण लिहून घ्या. समीकरण किती आहे? ते आहे 3x वजा 4y बरोबरच्या पलीकडे वजा 7. म्हणजे या 3 गुणाकारामध्ये x ची किंमत किती आहे? ती आहे वजा 5 वजा 4y बरोबरच्या पलीकडे वजा 7. 3 न वजा 5 गुणा 3 5 वजा 15 वजा 4y बरोबरच्या पलीकडे वजा 7. ओके. वजा 15 तिकडे घेऊन जा, वजा 4y जशीच्या तसा बरोबरच्या पलीकडे वजा 7 जसे तसे, वजा 15 तिकडे गेले ते अधिक 15 आले. तर वजा 4y बरोबर 15 मधून 7 गेला किती उरला? अधिक 8 उरला. त्याची y ची किंमत आहे y बरोबर 8 जसे तसा भागीला किती आले? वजा 4. तर y ची किंमत तुम्हाला भेटली वजा 2. तर अशा प्रकारे जेव्हा x ची किंमत आपण वजा 5 घेतली तर y ची किंमत काय भेटली? वजा 2. मग तुम्हाला इथे लिहायचं आहे वजा 5 वजा 2. म्हणून वजा 1 मधून आपण काय करू? वजा करू वजा 4. तर काय बघा, वजा 1 वजा वजा अधिक 4. तर तुम्हाला समोरची किंमत काय भेटणार? 3 भेटणार. मग x ची किंमत तुम्हाला 3 ठेवायची आहे. ओके. आणि y ची किंमत काढायची आहे. मग एक काम करू आपण, x बरोबर काय ठेवू? आपण 3 ठेवू. x बरोबर 3 ठेवू. ओके. तर x ची किंमत 3 ठेवायची आहे. समीकरण किती आहे रे? समीकरण आहे 3x वजा 4y बरोबरच्या पलीकडे वजा 7. x ची किंमत किती आहे? 3 आहे. म्हणजे याचं 3 गुणाकारामध्ये 3 वजा 4y बरोबरच्या पलीकडे वजा 7. 3 न 3 ले गुणा 3 त्रिक 9 वजा 4y बरोबरच्या पलीकडे वजा 7. अधिक 9 तिकडे घेऊन जा, ते वजा 9 होतील. म्हणजे वजा 4y बरोबरच्या पलीकडे वजा 7. अधिक 9 तिकडे गेले तरी वजा 9. ठीक आहे. तर वजा 4y बरोबर वजा वजा अधिक 7 9 16 म्हणजे वजा 16. तर y ची किंमत काय भेटली बघा, मला y ची किंमत काढायची आहे. y बरोबर वजा 16 जसे तसे भागीला आले वजा 4. तर y ची किंमत काय भेटली? वजा वजा कटला 4 चुक 16. जेव्हा x ची किंमत काय होती? 3 होती. तर y ची किंमत काय भेटली? 4. म्हणजे याचं 3, 4. आता समोरची किंमत कोणती घ्यायची x ची बघा. पहिली काय होती? 3 होती. छेदामध्ये नंबर किती आहे? 4 आहे. मग 3 मध्ये 4 मिळवा. तर समोरची किंमत काय असणार आपल्याला? 3 अधिक 4 7. इथं आपण इथं 7 घेऊ शकतो. ओके. मग बघा आता x ची किंमत काय घेतो? 7 घेतो. इथे लिहा x बरोबर
7 ठेवू. ओके. बघा आता समीकरण किती आहे, समीकरण पुन्हा लिहायला तुम्हाला ते लिहा 3x वजा 4y बरोबरच्या पलीकडे वजा 7. म्हणजे या 3 गुणाकारामध्ये x ची किंमत किती आहे 7 वजा 4y बरोबरच्या पलीकडे वजा 7. 3 न 7 ले गुणा 3 न 7 21 वजा 4y बरोबरच्या पलीकडे वजा 7 वजा 4y जसे तसा बरोबरच्या पलीकडे वजा 7 जसे तसा अधिक 21 तिकडे घ्या तो वजा 21 झाला. तो वजा 4y बरोबर एक काम करू आपण दोघांची बेरीज करू. तर बेरीज किती वजा 28. तो वजा वजा कटला तर y ची किंमत काय भेटली 28 भागीला किती आहे तर 4. तर y बरोबर भेटलं तुम्हाला 7. म्हणजे लिहायचं तुम्हाला x बरोबर किती असतं ना 7 असतं ना. y ची किंमत काय भेटली 7 भेटली. म्हणजे लिहायचं 7,7. ओके. तर x बरोबर 2 ठेवू. समीकरण किती आहे, समीकरण आहे 5x वजा 2y बरोबरच्या पलीकडे 0. x ची किंमत किती आहे 2 आहे. म्हणजे लिहा 5 गुणाकारामध्ये 2 वजा 2y बरोबरच्या पलीकडे 0. 5 दुनी 10 वजा 2y बरोबरच्या पलीकडे 0 अधिक 10 तिकडे घेऊन जा वजा 10 होतील. वजा 2y बरोबर वजा 10 वजा वजा कटला तर y ची किंमत काय भेटली 10 भागीला 2. तर y बरोबर भेटला 2×5 = 10. मग x बरोबर 2 असताना y ची किंमत काय भेटली 5 भेटली. म्हणजे याचं 2,5. या x बरोबर वजा 2 ठेवू. समीकरण किती आहे, समीकरण आहे 5x वजा 2y बरोबरच्या पलीकडे 0. तर इथे या 5 गुणाकारामध्ये x ची किंमत किती आहे वजा 2 वजा 2y बरोबरच्या पलीकडे 0. 5 न गुणा वजा 2 5 दुनी 10 म्हणजे वजा 10 वजा 2y बरोबरच्या पलीकडे 0. तर वजा 2y जसे तसा बरोबरच्या पलीकडे 0 जसे तसा वजा 10 तिकडे गेला तो अधिक 10 झाला. तर वजा 2y बरोबर 0 अधिक 10 10. तर y ची किंमत काय भेटली 10 जसे तसा भागीला वजा 2. तर y बरोबर काय भेटला वजा 5. ओके. म्हणजे जेव्हा x ची किंमत वजा 2 होती तर y ची काय भेटली वजा 5. म्हणजे याचं वजा 2, वजा 5. ओके. नेक्स्ट किंमत किती घ्या पहा बरं वजा 2. त्याच्यामध्ये काय करतो मी वजा 2. तर काय भेटलं वजा 2 वजा वजा अधिक 2. तर समोरची किंमत भेटली 0. म्हणजे तो x बरोबर 0 ठेवू. ओके. x बरोबर 0 ठेवू. समीकरण लिहून घ्या. समीकरण किती आहे, समीकरण आहे 5x वजा 2y बरोबरच्या पलीकडे 0. x ची किंमत किती आहे 0. म्हणजे 5 गुणाकारामध्ये 0 वजा 2y बरोबरच्या पलीकडे 0. 5 0 0 वजा 2y बरोबरच्या पलीकडे 0. तर मला y ची किंमत काढायची आहे. y बरोबर 0 भागीला आले वजा 2. तर y ची किंमत काय भेटली 0 भेटली. ओके. जेव्हा x बरोबर 0 ठेवला तर y ची किंमत किती 0 म्हणजे 0,0. ओके. त्यानंतर ही समोरची किंमत आहे इथं छेदामध्ये किती 2 आहे. 2 घेतली आपण. ओके. वजा 2 घेतली. आता घेऊ पण समोरची किंमत वजा 4 म्हणजे x बरोबर वजा 4 ठेवू. समीकरण किती आहे, समीकरण आहे लक्षात घ्या समीकरण या ठिकाणी किती असणार, समीकरण आहे 5x वजा 2y बरोबरच्या पलीकडे 0. x ची किंमत किती आहे वजा 4 आहे. म्हणजे या 5 गुणाकारामध्ये वजा 4. ओके. वजा 2y बरोबरच्या पलीकडे 0. एक काम करा दोघांचा गुणाकार करा 5×20 वजा 2y बरोबरच्या पलीकडे 0 वजा 20 तिकडे घेऊन जा वजा 2y बरोबरच्या पलीकडे 0 वजा 20 इकडे आले अधिक 20 झाले. तर वजा 2y बरोबर 0 अधिक 20 20. ओके. आता काय करचाल वजा y बरोबर 20 जसे तसा भागी आले वजा 2. तर y ची किंमत भेटली बेद आहे वजा 10. ठीक आहे. बघा जेव्हा x ची किंमत वजा 4 होती तर y ची किंमत किती आहे वजा 10. म्हणजे याचं वजा 4, वजा 10 किती आहे y चा आहे वजा x चा वजा 1 आणि y चा 1 म्हणजे जोडी पुढील पहा बरं ती त्या इथं. ओके. x चा 1 आणि y चा वजा 1. नंतर बघा वजा 5 वजा 2 x चा वजा 5 आणि y चा वजा 2. तर पुढील पहा या ठिकाणी x चा वजा 5 आणि y चा 2 वजा 2 वजा 5
वजा 2. तिसरी बघा 3 4, x चा 3 आणि y चा 4. म्हणजे पुढील बघा x चा 3 आणि y चा 4. म्हणजे इथं लिहायचं तुम्हाला 3,4. त्यानंतर बघा 7 7, x चा 7 आणि y चा पण 7. जर परफेक्टली आपण पाहिलं समजा तर बघा या ठिकाणी ते येऊ शकते. बघा 7 7. आता हे चारही बिंदू आपण इथं जोडून घेऊ. बघा चारही बिंदू आपण या ठिकाणी एका सरळ रेषेने जोडू. आता ही जी रेषा आहे कोणत्या समीकरणाची आहे? ती आहे 3x - 4y = -7. 3x - 4y = -7. आता बघा हे दुसरं समीकरण 2,5. x चा 2 आणि y चा 5. लिहायचं x चा 2 आणि y चा 5. 2,5. नंतर आहे -2 - 5. x चा -2 आणि y चा -5. म्हणजे या ठिकाणी पुढील तो इथं x चा -2 आणि y चा -5. त्यानंतर बघा 0 0. तर या ठिकाणी 0, 0 आणि -4 -10. x चा -4 आणि y चा -10. ठीक आहे. x चा पुढे -4 आणि y चा पुढे -10. ठीक आहे. ते समोर लावतो मी आणि या ठिकाणी ते -9. बघा -4 आणि -10. x चा -4 आणि y चा -10. म्हणजे कुठे रे बघा या ठिकाणी -4 आणि -10. आता हे जे चारही बिंदू आहेत ते एका सरळ रेषेमध्ये आपण जोडून घेऊ. ठीक आहे. चला बघा इथे लिहा 5x - 2y. 5x - 2y = 0. आता ह्या ज्या दोन्ही रेषा आहेत ह्या पुढे छेदल्या पहा बरं. ह्या छेदल्या या ठिकाणी. आणि या समीकरणाची उकल काय असणार आहे? x ची किंमत किती आहे? x ची किंमत 1. तुम्ही पाहिलं आपण बघा x ची किंमत 1 आणि y ची किंमत 2.5. तर या समीकरणाची उकल काय असणार आहे? उकल बरोबर x, y बरोबर x ची किंमत किती आहे? x ची किंमत आहे 1 आणि y ची किंमत आहे 2.5. तर अशा प्रकारे हा जो प्रश्न जो आहे तो आपण या ठिकाणी पाहिला. यानंतर शेवटचा जो प्रश्न बाकी आहे तो नंतर थोड्या वेळात लगेच बघू. -1 इथे लिहा x बरोबर -1. x बरोबर -1 ठेवू. समीकरण आहे 2x - 3y बरोबरच्या पलीकडे 4. x ची किंमत आहे -1. 2 गुणाकारामध्ये -1 - 3y बरोबरच्या पलीकडे 4. दोघांचा गुणाकार करा. बे कमी म्हणजे -2 - 3y बरोबरच्या पलीकडे 4. हे -3y जशा तसा बरोबरच्या पलीकडे 4. -2 तिकडे होईल जा तो होईल +2. तो -3y बरोबर 4 आणि 2 6. तर y ची किंमत काय भेटली? 6/-3. तर y ची किंमत भेटली 3 आणि 6 म्हणजे -2. मग जेव्हा x ची किंमत काय होती? x ची किंमत होती -1. तर y काय भेटला? -2. म्हणजे याचं -1, -2. ओके. आता समोरची x ची किंमत कोणती घ्यायची ते कसं ठरवायचं? हे -3 बघा छेदामधले आणि पहिली किंमत किती? -1 होती. मग -1 मध्ये अधिक करतो मी किती? -3. तर समोरची किंमत काय भेटते? -+3 म्हणजे -4. ओके. मग समोरची किंमत या ठिकाणी आपण घेऊ शकतो -4. इथे तो x बरोबर -4 ठेवू. हे बाकीचं मी पुसून टाकतो आणि जे कामाचं आहे ते राहू देतो. ओके. मग x ची किंमत काय ठेवायची? -4 ठेवायची. समीकरण आहे 2x - 3y = 4. म्हणजे याचं 2 गुणाकारामध्ये x ची किंमत -4 - 3y = 4. दोघांचा गुणाकार केला 2×8 म्हणजे -8 - 3y बरोबरच्या पलीकडे 4. -8 तिकडे घेऊन जा. बघा 3y बरोबर च्या पलीकडे हे 4 जसे तसे -8 तिकडे गेले ते झाले +8. तर -3y बरोबर 4 आणि 8 झाले 12.
तर वायची किंमत काय भेटली, हे 12 जसे तसे भागीला किती आले -3, तर वाय बरोबर 3 × 12 म्हणजे -4. मग जेव्हा x ची किंमत काय घेतली, x ची किंमत घेतली -4, तर y ची किंमत काय भेटली -4च भेटली. म्हणजे यायचं -4,4. आता इथे छेदामध्ये किती आहे, -3 आहे आणि ही किंमत किती आहे, -4 आहे. ओके, -4 मध्ये काय करतो, -3 टाकले तर आधी -7 होती. ओके, मग एक काम करू आपण, समोरची किंमत आहे ती घेऊ आपण -7. मग x बरोबर -7 ठेवू. तर समीकरण आहे तेच आपलं 2x - 3y = 4. मग इथे ह्या दोन गुणाकारामध्ये x ची किंमत किती आहे, x ची किंमत आहे -7. म्हणजे -7 -3y बरोबरच्या पलीकडे 4. बेसाठी 14 म्हणजे -14 -3y बरोबरच्या पलीकडे 4. -14 तिकडे घेऊन जा, ते होतील +14. मग -3y बरोबरच्या पलीकडे 4 जसे तसा, -14 तिकडे गेले झाले +14. तर -3y बरोबर 4 आणि 14 झाले 18. तर y ची किंमत काय भेटली, 18 भागीला -3. तर y बरोबर भेटला 3 × 18 म्हणजे -6. ठीक आहे. मग जेव्हा x ची किंमत काय होती, -7 होती, तर y ची किंमत काय भेटली, -6. म्हणजे यायचं -7, -6. आता काय करायचं बघा, पहिला किती होता, -1 होता आणि -1 मग मी वजा करतो -3. -1 -3, तर -1 -1 +3, तर समोरची किंमत भेटली 2. मग x बरोबर 2 ठेवतो आता. ठीक आहे. मग दिले यायचं x बरोबर 2 ठेवू. लक्षात घ्या, x बरोबर 2 ठेवू आणि समीकरण आपलं तेच आहे बघा. दोन गुणाकारामध्ये x ची किंमत किती आहे, 2 - 3y बरोबरच्या पलीकडे 4. दोघांचा गुणाकार केला बेरबेरी 4 -3y बरोबरच्या पलीकडे 4 -3y जसे तसा बरोबरच्या पलीकडे 4 जसे तसा +4 तिकडे गेला तुला -4. तर -3y बरोबर 4 मधला 4 गेला 0 उरला. तर y बरोबर 0 भागीला -3. तर y ची किंमत काय भेटली, 0. जेव्हा x ची किंमत काय होती, 2 होती, तर y भेटला 0. म्हणजे याचा 2,0. ओके, अशा प्रकारे जे पहिलं समीकरण आहे त्यासाठी आपण जोड्या शोधू शकतो. थोड्या वेळात आपण जे समीकरण दुसरं आहे त्यासाठी आपण जोड्या शोधू. काय -x बरोबर 4. मग इथे लिहायचं x बरोबर 2 ठेवू. समीकरण किती आहे, समीकरण आहे 3y - x बरोबर 4. 3y - x बरोबर 4. मग 3y जसा तसा वजा x ची किंमत किती आहे, 2 आहे बरोबरच्या पलीकडे 4. मग 3y जसा तसा बरोबरच्या पलीकडे 4 -2 तिकडे घेऊन जा, +2 झाले. तर 3y बरोबर 4 आणि 2 6. तर y ची किंमत काय भेटली, 6 भागीला 3. तर y बरोबर भेटला आपल्याला 3 × 6. ओके, मग जेव्हा x ची किंमत काय होती, 2 होती, तर y काय भेटला 2. म्हणजे याचं 2,2. आज समोरची किंमत किती घ्यायची, तर छेदावर 3 आहे. ओके, आणि पहिली किंमत किती 2 आहे. मग 2 मध्ये 3 टाका, 2 3 5. म्हणजे समोरची किंमत मी या ठिकाणी घेतो 5. म्हणजे काय बघा, आणि समीकरण आपल्याकडे आहे 3y - x बरोबर 4. इथे बघा 3y जशा तसा वजा x ची किंमत किती आहे, 5 बरोबरच्या पलीकडे 4. ओके, मग 3y जशा तसा बरोबरच्या पलीकडे 4 -5 तिकडे गेला, +5 झाला. मग 3y बरोबर 4 आणि 5 9. तर y ची किंमत काय भेटली, 9 भागीला किती आले, 3. तर y बरोबर 3 × 3 = 9. ओके, मग जेव्हा x ची किंमत काय होती, x ची किंमत होती 5, तर y काय भेटला आपल्याला, 3 भेटला. म्हणजे याचं आपल्याला 5,3. आता समोरची किंमत 5 मध्ये 3 टाका, 5 आणि 3 8. 8 मोठे होती. ओके, तर आपण एक काम करू, पहिली किंमत किती 2 आहे. मग 2 मधून 3 वजा करू. 2 - 3 किती +1. मग समोरची किंमत किती, +1. आणि यानंतर -1 नंतर याच्यामध्ये मी पुन्हा टाकतो, तर काय झाले, -4. दोन्ही किमती आपण काढून घेतल्या. ओके, आज समोरची किंमत किती घ्यायची, -1 घ्यायची. याचं x बरोबर -1 ठेवू. समीकरण आपलं तेच आहे. मग इथे काय बघा, 3y - x ची किंमत किती आहे, -1 आहे बरोबरच्या पलीकडे 4. मग 3y बरोबर -1 अधिक 1 बरोबरच्या पलीकडे 4. तर 3y बरोबर 4 जसं तसा अधिक तिकडला वजा झाला. तर 3y बरोबर 4 मधला 1 ला 3 उरला. तर y ची किंमत काय भेटली, 3 भागीला 3. तर y बरोबर काय भेटला, 1 भेटला. जेव्हा x ची किंमत -1 होती, तर y काय भेटला, अधिक 1. म्हणजे याचं -1. त्यानंतर किंमत काय आहे, -4 आहे. म्हणजे याचं -4 ठेवू. समीकरण आपलं तेच आहे. ओके, ठीक आहे. तर 3y - x बघा, 3y x ची किंमत किती आहे, -4 आहे. म्हणजे -4 बरोबरच्या पलीकडे 4. मग 3y अधिक 4 बरोबरच्या पलीकडे 4. तर 3y जशा तसा बरोबरच्या पलीकडे 4 जशा तसा अधिक 4 तिकडे गेला, -4 झाला. तर 3y बरोबर 4 मधला 4 0 उरला. तर y ची किंमत बघा, 0 भागीला कितीला 3. तर y बरोबर भेटला 0. ओके,
जेव्हा x ची किंमत काय होती वजा 4 होती तर y भेटला 0 म्हणजे याचं वजा 4,0. अशा प्रकारे आपण ह्या जोड्या शोधू शकतो. आता आपण याचा आलेख काढू. बघा आलेख काढायचा पहिले तर काय करसाल x ची किंमत पहिला वजा 1 वजा 2 x चा वजा 1 y चा वजा 2 म्हणजे या ठिकाणी x चा किती आहे x चा वजा 1 आणि y चा वजा 2. नंतर आहे वजा 4 वजा 4 x चा वजा 4 आणि y चा पण किती वजा 4 आहे या ठिकाणी वजा 4 आणि वजा 4. त्यानंतर आहे वजा 7 वजा 6 x चा वजा 7 आणि y चा किती वजा 6 या ठिकाणी बरोबर किती आहे वजा 7 वजा 6. त्यानंतर आहे 2,0 x चा 2 आणि y चा 0 म्हणजे इथं 2,0 किती 2,0. आता ह्या चारही बिंदू जोडून द्या एका सरळ रेषेमध्ये. चला बघा या रेषेवर लिहा 2x वजा 3y बरोबर किती आहे 4. त्यानंतर बघा 2,2 x चा 2 आणि y चा 2 x चा 2 आणि y चा पण किती आहे 2,000. ही रेषा थोडी समजा 2 2. त्यानंतर आहे 5 3 x चा 5 आणि y चा 3. त्यानंतर आहे वजा 1 आणि 1 x चा वजा 1 आणि y चा 1 x चा वजा 1 आणि y चा 1 वजा 1 पुढे आणि y चा 1 पुढे इथं या ठिकाणी वजा 1 1. त्यानंतर आहे वजा 4 0 x चा वजा 4 वजा 4 आणि 0. ठीक आहे. आता हे चारही बिंदू आपण काय करू एका ठिकाणी जोडून देऊ एका सरळ रेषेमध्ये थोडा प्रयत्न करू. बघा चारही बिंदू आपण जोडून देऊ. इथे लिहा 3y वजा 1 बरोबर 4. त्या दोन रेषा आहेत ह्या कुठे छेदल्या बघा या ठिकाणी छेदल्या. इथून जर पाहिला आपण तर x ची किंमत काय भेटते 8 भेटते. म्हणजे याचं x, y बरोबर x ची किंमत किती आहे 8 आणि y ची काय भेटते 4 म्हणजे याचा 8, 4 या समीकरणाची काय उकल आहे. तर अशा प्रकारे हा जो सराव संच 1.2 आहे त्यातली आपण आलेख पद्धत आज बघितली. ओके. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, पाहत राहा ज्ञानदीप कोचिंग क्लासेस. धन्यवाद.